सध्या सोशल मीडियाचं बरंच फॅड चालू आहे. आपल्याला भेटणारा प्रत्येक दुसरा माणूस हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. सोशल मीडियावर रील बनवून पोस्ट करण्याचा मोह कित्येकांना आवरता येत नाही. हाच मोह आवरता न घेतल्याने पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ते महागात पडले आहे. पनवेल महापालिकेचे काम करताना स्वतःचे आणि सहकारी कर्मचाऱ्यांचे रील्स बनवून ते रील्स समाज माध्यमांवर प्रसिद्ध करणे पनवेल महानगरपालिकेच्या 5 कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. महापालिका आयुक्तांनी कामाच्या वेळेस केलेल्या उपद्रवाबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिल्याने या कर्मचाऱ्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. उपद्रवी कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पालिकेने केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा देखील समावेश असल्याने पालिकेच्या उपायुक्तांनी त्यालाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. पालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचारी वर्ग वगळता 500हून अधिक कंत्राटी कामगार पालिकेकडे काम करतात. अजूनही आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर लेखी परीक्षा राज्यभरात झाली, पण अद्याप कंत्राटी कामगारांच्या जीवावर पालिकेचा कामगाराचा गाडा सुरू आहे. मात्र याच कर्मचाऱ्यांपैकी काहींनी कामाच्या वेळेमध्ये स्वतःचे चलचित्र बनवून त्यावर कामाचा ताण असलेली गाणी वाजवून रील्स बनवले आहेत. यामधील काही रील्स हे वर्षापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. मात्र पालिका प्रशासनाचे हे सर्व उपद्रव ध्यानात आल्यानंतर ठेकेदार कंपनीला तातडीने त्यांना कामावरून कमी करा अशी शिफारस पालिकेचे उपायुक्त कैलास गावडे यांनी केली. यापूर्वीही पालिकेमध्ये वाढदिवस सोहळा साजरा केल्याने पालिकेने कार्यालयीन आदेश काढून वाढदिवस साजरे करणे शिस्तभंगाचे ठरेल असे सुनावले होते. पनवेल महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांनी बनवलेल्या रील्सची चर्चा शहरभर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली. एकापाठोपाठ एक रील्स प्रसिद्ध झाल्यामुळे पालिकेने कंत्राटी कामगारांवर अंकुश ठेवण्यासाठी सक्तीचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. संबंधित कर्मचारी हे कंत्राटी असल्याने या प्रकरणात नैसर्गिक न्याय पद्धतीचा अवलंब न करता तडकाफडकी निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या प्रकरणातील काही कर्मचारी वगळता इतरांचे संसार या कंत्राटी कामावर आहेत. या कर्मचाऱ्यांनी हे कृत्य करणे अपेक्षित नव्हतेच. मात्र इतरांना धडा शिकवताना या कंत्राटी कामगारांची पहिलीच चूक असल्याने त्यांना एक नैसर्गिक संधी म्हणून काही महिन्यांसाठी कंत्राटदाराने निलंबित केल्यास ते संयुक्तिक ठरले असते. चुकीला माफी नाही हे सूत्र पालिकेचे टोकाचे पाऊल याचीच दिवसभर पालिकेत चर्चा सुरू होती. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.